ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. 6 जून 2025 या दिवशी निर्जला एकादशी आहे. निर्जला एकादशी म्हणजेच या दिवशी जलाचे म्हणजेच पाण्याचे सेवन करायचे नाही. एक थेंबही पाणी आपण या दिवशी सेवन न करता ही एकादशी करायची असते, म्हणजेच ती निर्जला एकादशी. आज कलियुगामध्ये बहुतेक जणांना असे करणे जमत नाही. मग त्यांनी काय करायचे? काय केल्यावर आपल्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते, हे आज आपण पाहणार आहोत. एकादशी दिवशी जर आपल्याला असे करणे जमले नाही तर भगवान विष्णूंच्या कोणत्याही अवताराची आपण पूजा, जप, साधना करू शकतो. उदाहरणार्थ श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीहरी म्हणजेच आपली विठू माऊली आणि श्री विष्णू यांची आपण या दिवशी पंचोपचार पूजा करायची असते. नैवेद्य, आरती करायची असते. त्याचबरोबर तुळशीपत्र अर्पण करायचे असते. संपूर्ण दिवस नाम संकीर्तनात घालवायचा असतो. ओम राम कृष्ण हरी हे नाम वारकरी संप्रदायातले नाम आहे. हे आपण जमेल तसे घ्यावे, नामस्मरण करावे. त्याचबरोबर साधना कराव्यात. साधना करण्यासाठी पांडुरंग अष्टकम, कृष्णाष्टकम, रामरक्षा, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम या स्तोत्रांचे जमेल तसे पठण करावे. त्याचबरोबर जप करण्यासाठी तुळशीच्या माळेने आसनावर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपण जप करू शकतो. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी रात्री 12 वाजता 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करावे. 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करणे ही एक खूप प्रभावी सेवा मानली जाते. त्यामुळे आपल्यावर भगवान विष्णूंची कृपा तर होतेच, त्याचबरोबर भगवान विष्णूंची साधना केल्याने ते आपल्या जीवनात खूप प्रभाव करतात. म्हणून एकादशी दिवशी केलेली पूजा भगवंतांना खूप लवकर समर्पित होते. तर अशा प्रकारे पूजा, जप, साधना कशी करायची हे आज आपण पाहिले. तर ही आजची झालेली साधना मी माझ्या स्वामींचरणी आणि भगवान विष्णूंचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम नमः शिवाय.